हाय नमस्कार सर्वांना. तर आज बघा, आज आता टाइम होत आहे दुपारचा 1:30 वाजला आणि आता मी जेवायला घेतलं. आणि मी आज जेवायला काय घेतलं नक्की तुम्हाला सांगते, तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्यासोबत मी काही गोष्टी शेअर केल्या म्हणजे ना माझं मन हलकं होते आणि चांगलं वाटते आणि काही तुमच्यापासून काही माहिती पण मला मिळते, म्हणून मी तुमच्यासोबत काही काही गोष्टी शेअर करते. ज्या शेअर करा लायकीच्या असल्या त्या शेअर करते, शेअर करायच्या लायकीच्या नसल्या तर त्या नाही करत. तर आज मी माझं जेवण तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला एक प्रश्न पण विचारते. मी उत्तर नक्की दे जा आणि सजेशन नक्की दे जा मला. चला मग. इकडे बाबू झोपलेला आहे. झुला आणला तेव्हापासून, पाळणा आणला तेव्हापासून बाबू नुसता झोपतो. खाली थोडा रडतो, जवळ पण रडतो. दूध पेला की झुल्यामध्ये टाकून दिलं की झुल्यामध्ये मस्त तो झोपतो. आणि बाबूचं नाव काय ठेवलं हे तुम्हाला 1-2 दिवसात मी नक्की सांगेन. तर हे बघा, मी आज घेतलं दूध आणि पराठा, तूप लावून पराठा घेतला आणि दूध घेतलं. तर हे आजचं माझं दुपारचं जेवण. तर मी तुम्हाला हे विचारते की आता 1 महिना कंप्लीट झालेला, उद्या 1 महिना कंप्लीट होईल. तर मी जेवणामध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या भाज्या समावेश करू शकतो जेवणामध्ये. तर ऑप्शन खूप कमी असते, तर म्हणून मी आज ऑप्शनच नव्हतं. काल रात्री मुगाची डाळ बनवली, सकाळी मेथी दाणे बनवले होते आणि त्या रात्री मी तुवरची डाळ बनवली होती. तर ऑप्शन 2-3 असते आणि तेच ते काय काय बनवायचं, म्हणून आज मी जेवायला दूधच घेतलं, काही ऑप्शनच नव्हतं. तर तुम्ही मला सजेस्ट नक्की करा की मी जेवणामध्ये अजून काय काय समावेश करू शकतो. तसा काला करूनच खायचं, पण भाज्यामध्ये कोणती कोणती भाजी मी खाऊ शकते असं तुम्ही मला नक्की सांगा. मी त्यात तशा प्रकारच्या भाज्या बनवून नक्की खाईन. मग तिकडे काढायचं आता, इथं नाही राहू द्यायचं. राहू द्या. तर ह्या पहा, आज आपल्या बाबूचा हॅपी न्यू इयर लुक. रेड कलर छान दिसतोय बाबू रेड कलर मध्ये. बोल बरं बाबू, हॅपी न्यू इयर सर्वांना. ताई, दीदी, भैया, दादा, काका, काकू, मावशी, मावशा, आत्या, मामा, सगळ्याला बोल हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर बोल. हो, हॅपी न्यू इयर बोलता. हा, हॅपी न्यू इयर बोलता. आजचं बाबूचा पहिला हॅपी न्यू इयर आहे. पुढच्या वर्षी 1 वर्षाचा होईल. आता 1 महिन्याचा झाला. फर्स्ट हॅपी न्यू इयर 2026 एंटर केलं. एंट्री झाली आमची 2026 मध्ये. नाही रडायचं नसते ना, हॅपी न्यू इयर बोलायचं असते. बोल बोल हॅपी न्यू इयर सर्वांना. हॅपी न्यू इयर सर्वांना. आणि विचार, माझ्यावर रेड कलरचा ड्रेस कसा दिसतोय, मी कसा दिसून राहिलो रेड कलरच्या ड्रेसमध्ये. विचार सर्वांना. हा, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, आत्या, मामाजी, सगळे विचार. ताई, दादा, कसा दिसतो मी हॅपी न्यू इयर मध्ये. हॅपी न्यू इयर ला लाल ड्रेसमध्ये मी कसा दिसतो असं विचार सगळे. चांगला दिसतो म्हणा, चांगला दिसतो, चांगला दिसतो. आणि हे बघा, हा, माहित आहे का तुला, तुझा व्हिडिओ काढत आहे, माहित आहे तुला, माहित आहे. हो, म्हणून पाहतं. हो, तुला माहित आहे. हो, हाय मन सगळ्याले. हाय हाय हाय. नमस्कार 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 कर, नमस्कार. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. नमस्कार करा सगळ्यांना, नमस्कार. हो, सगळ्यांना नमस्कार करायचा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल, चॅनलला सबस्क्राईब करा. करते करते करते, रडू नाही, करते करते, सगळे करते, सगळे खूप छान आहे.
सगळे छान आहे, मस्त आहे सगळे. बाबू सगळ्यात छान आहे ना बाबू. हा. हे हालिम सीड्सची खीर आहे, मी बनवली. आणि हे खीर कशी बनवायची याची रेसिपी मी यूट्यूबवर बघितली. हे आहे हालिम सीड्सची खीर. यूट्यूबवर बघून मी ही रेसिपी बघितली. आणि हे हालिम सीड्स तर मी पहिल्यांदा पाहिले. मला एका ताईने सजेस्ट केलं की हालिम सीड्सची खीर खात जा म्हणून. तर म्हणून मी ही हालिम सीड्स आणि याला अळूच्या बिया हे पण म्हणतात अळूची सीड. तर मला माहीत पण नव्हतं ह्या हालिम सीड्स राहतात असं. याच्यामध्ये किती प्रोटीन आहे, हिमोग्लोबिन वगैरे सगळं वाढते याने. आणि दूध पण वाढते याने. बाळंत बाईला खाल्लं पाहिजे. पण अगोदर मला माहीत नव्हतं. तर एका ताईने मला सजेस्ट केलं, तर मी ऑनलाईन मागितली हे हालिम सीड्स. फ्लिपकार्टवरून मागवली आणि मी तेव्हापासून दुधामध्ये हालिम सीड्सची खीर बनवून खात आहे. तर याचप्रमाणे मला अजून काय काय खावं असं तुम्ही सजेस्ट करा, तर मी ते खाईन. हालिम सीड्स छान लागतात दुधामध्ये, पण एवढे खास नाही लागत, पण आपल्याला जरुरीसाठी खावं लागते. तर चला मग आता मी हे हालिम सीड्सची खीर खाऊन घेते आणि नंतर मग भेटते मी.